सो हॅलो गाईज आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. खूप दिवसानंतरचा असा हा आपला ब्लॉग आणि चॅनलवर सुद्धा मी बऱ्याच दिवसाचा नाही आहे, व्हिडिओ बनवतच नाही आहे कारण खूप बिझी एवढी लाईफ चाललेली. ठीक आहे, असू द्या. आपण चाललो आहे आता चिंचवडला. तर चला म्हटलं तुम्हाला घेऊन जाऊ सोबत. म्हटलं चिंचवडला काहीतरी मस्तपैकी खाऊन वगैरे येऊ. चला, आजचा ब्लॉग असणार आहे चिंचवडला जाणार. चाफेकर चौकामध्ये आपले एक फ्रेंड आहे, फ्रेंडला भेटायचं आहे, थोडंसं काम आहे आणि देन परत आपण वापस येणार आहे काहीतरी खाऊन वगैरे, नाही का. एवढी भयानक थंडी ना, आई शपथ. म्हटलं जॅकेट वगैरे सगळं घेऊन निघालो आहे. येताना जर थंडी वाजली तर मस्तपैकी जॅकेट वगैरे टाकून येता येईल. जस्ट ड्युटीवरून सुटलो होतो मी आणि म्हटलं चला एक राऊंड टाकून येऊ. कारण 2-4 दिवस झाले मी कुठं गेलेलो नाही. रिलोकेट केलं मी पुण्यातून चिंचवडला आणि चिंचवडवरून परत इकडं ह्या साईडला. आणि एवढ्यात कुठं जायचं काही वेळच नाही आली, सगळं बिझी चाललं होतं भाई. सो म्हटलं चला एक छोटीशी राईड आपल्या स्कूटीवरच. बाकी हायवे वगैरे तुम्हाला दाखवतो इकडचे कसे आहेत. भाई मला चिंचवडमधलं एक गोष्ट आवडते, पिंपरी चिंचवडमध्ये, ती म्हणजे इकडचे हायवे एवढे भारी आहेत ना. पुण्यामध्ये मी राहिलो बरं का, पण पुण्यामध्ये मोस्टली काय माहिती का, ट्रॅफिक भरपूर आहे आणि गल्लीबोळ्या भरपूर आहेत. इथं तसं काय नाही, इथं एकदम निवांत रस्ते आहेत, मोठे रस्ते आहेत आणि एवढे भारी आहेत ना. इकडं फक्त प्रॉब्लेम एकच येतो, जर एक टर्न चुकला तर तुम्हाला गल्लीबोळा तर परत रिटर्न नाही येत. तुम्हाला पूर्ण जावं लागतं 1-2 किलोमीटर. जिथं तो रस्त्यामध्ये डिवाईड केला आहे, डिवाईड जर समजा क्रॉस करायला चान्स असेल तर हा असा माहोल असतो भाई संध्याकाळचा, जे की मी काही दिवसापासून विसरलो होतो एन्जॉय करायची. सो परत एकदा चालू करूया. आणि प्लॅन करत होतो मी, चला डेली ब्लॉग बनवता येईल बनवायचे का डेली ब्लॉग, पण एडिटिंगला भाई फाटते, तेवढा टाईमच भेटत नाही एडिटिंगला. सो बघूया कसं होतं काय ते. जेव्हा टाईम भेटेल ब्लॉग तर बनवणार पाहिजे तुमच्यासाठी. कारण काय झालं आहे, बरेच दिवस झाले तुमच्यासोबत मी आता कनेक्ट नाही राहिलो. चॅनल पण सध्या डाऊनला चालला आहे. आणि अजून एक गोष्ट सांगायची राहिली, बघणारच नाही. अजून एक गोष्ट सांगायची राहिली की चॅनल आपला मॉनिटाईज होऊन दिवस झाले होते भरपूर आणि आपलं यूट्यूबचं फर्स्ट पेमेंट पण झालं आहे. ह्या घाई गडबडीमध्ये मला ते सांगायचं राहून गेलं की यूट्यूबचं पेमेंट आपलं स्टार्ट झालं आहे आता. तर आपण आता नाऊ वी आर ऑफिशियल यूट्यूब पार्टनर अँड वी आर अर्निंग फ्रॉम यूट्यूब ऑल्सो. आणि रिसेंटली प्रमोशन पण झालं माझं, हॉस्पिटलला मी जॉब करतो. सो आता भाई मजाच मजा आहे, एक चांगली पोस्ट भेटली आहे आणि आता सगळं भारी आहे. विषय फक्त टाईम कमी, माझ्याकडं टाईम कमी झाला, हा विषय सगळा. तर चला थोडंसं पुढं हायवेला जातो आणि मग गप्पा मारतो. हे काही चिल्ले रस्ते जरा. ला ला क्यों किसी को खुशी के बदले खुशी नहीं मिलती, ये प्यार में क्यों होता है. चलो आपण चाललो आहे आता पिंपळे सौदागर साईडला. आणि पिंपळे सौदागर भाई मी नावावरून थोडंसं मला असं वाटलं की भाई थोडासा अंडररेटेड एरिया असेल, बट असं नाही यार. एवढा पॉश एरिया आहे ना, लिटरली मी ह्या एरियामध्ये थोडंसं राहायचं वगैरे बघत होतो, तर एवढं रेट महाग आहे ना एरियामध्ये आणि एवढा पॉश एरिया पिंपळे सौदागर, एवढं रेट झाला भाई. आणि शिवाय काही गोष्टी म्हणजे तुम्हाला सगळं फॅशन वगैरे किंवा खायच्या प्यायच्या गोष्टी एवढ्या जवळ भेटून जातील ना. तर हा सरळ रोड जातो पुढं पिंपळे सौदागरला. भारी एरिया आहे यार, मस्त ऑफ
लिव्हिंग जास्त आहे पिंपळे सौदागरची. समोरूनच लेफ्ट घेतला की आपण जातोय चिंचवडला. तो जसं की मी बोलत होतो हायवे वगैरे एकदम क्लास आहे. तर तुम्हाला पुढं बघायलाच भेटेल हायवेज कसे आहेत काय. हा खाली भोयारी मार्ग आहे, डायरेक्ट सौदागरमध्ये निघतो आणि वरतून गेलं तर आपण चिंचवडकडे जातो आहे रावेत साईड. फोन घेतल्यापासून ह्या कॅमेऱ्यावरचं प्रेम माझं कमी झालं असं मला वाटायला लागलं. म्हणून म्हटलं चला याला आता हेल्मेटवर माउंट करू, हेल्मेटला लावू आणि मग थोडंफार आपल्याला काही व्हिडिओज वगैरे बनवता येतील का बघूया. कारण भाई पाठीमागच्या 6 महिन्यापासून हा आराम करतोय. आम्ही तर एकदा दोनदा घेऊन गेलो होता ट्रिपला. आम्हीचं सुद्धा चॅनल मित्रांनो बाय द वे, तो सुद्धा व्हिडिओ बनवतोय. आम्ही ते एकदा दोनदा घेऊन गेलेला आणि त्याच्यानंतर चान्सच भेटला नाही परत त्याने काय रेकॉर्ड करायचा. विचार म्हटलं असाच पडू नये तर मग चला याला घेऊन जाऊ. सो असे आहेत चिंचवडचे रस्ते. आणि चिंचवडला जाता जाता मध्ये एक मंदिरसुद्धा आहे. ते मंदिर 4 भुजा मंदिर नाव आहे त्या मंदिराचं. ते इथं तुम्ही बघू शकता ह्या साईडला ती जी लाईट चमकते ते 4 भुजा मंदिर. एवढं क्लास मंदिर आहे, त्याचे रील भयानक फेमस होते. तर एकदा जाऊया आपण 4 भुजा मंदिराला. पण थोडासा टाईम भेटला की, कारण संध्याकाळी मला यायला उशीर होतो. आता जर कधी लवकर आलो ना तुम्हाला 4 भुजा मंदिर दाखवतो मी. त्यासाठी तुम्हाला आहे ना आपल्या ब्लॉगला चांगलं प्रेम द्यायचं यार. आणि सबस्क्राईब वगैरे तर तुम्ही करताय. जे कोणी नवीन असेल ना त्यांनी सुद्धा सबस्क्राईब करा यार. व्हिडिओला लाईक पण करत चला. थोडंसं जमलं मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून आपल्याला अजून 2-4 मेंबर वाटले तर तसं बरं ना. सो आपण आलो आहे आता डांगे चौकला. इथून घ्यायचं आपल्याला राईट घेतल्यानंतर आपण जातो आहे बिर्ला हॉस्पिटलच्या रोडनी चिंचवडला चाफेकर चौकात. बाई तिथं एक हॉटेल आहे, स्वीट मार्ट आहे. तिथं उकडीचे मोदक भेटतात बाई, असले क्लास मोदक ना. आणि मस्तपैकी असं वरतून गावरातून टाकून दिलं ना, एक नंबर फील आहे पण. सो इकडं या साईडला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व शिवसृष्टी. इकडं पण यायचं आहे यार, थोडंसं एक्सप्लोअर करायचं आहे आता. एक्सप्लोअर करायचं आहे आता. जसा टाईम भेटेल आता तुमचा भाऊ एक्सप्लोअर करायला सुरुवात करतो आहे. तर तुमच्या भावासोबत कनेक्ट राहा भावांनो बहिणींनो. तुमच्या कृपेने अशी एखादी चांगली गाडी पण घेऊन टाकू, नाही का. अशी घेऊ अशी. फक्त यूट्यूबनी साथ द्यावा रे. यूट्यूबनी साथ दिली तर अशी काय याच्यापेक्षा भारी गाडी घेऊ आपण. पण साला विषय काय होतं, आपले व्ह्यूवर तिथपर्यंत पोहोचत नाही आहे आणि काहीतरी तो चुकतो आहे माझ्याकडून. बाकी थोड्याशा बिंदास गप्पा मारायच्या म्हणून मी कॅमेरा ऑन केलेला. विषय असा नाही की काही पण बोलत आहे. सध्या कसं ड्युटीमुळं तिकडं परेशान असतो मी. ड्युटी झाल्यानंतर कोणाशी बोलायचं तर म्हटलं चला आज तुमच्याशीच बोलू. मित्र वगैरे असतील तर ते पण त्यांच्या कामामध्ये असतील. सो म्हटलं कुणीतरी तर पाहिजे ना बाई बोलायला. सो आय फील ग्रेट आफ्टर टॉकिंग विथ माय पब्लिक म्हणजे माझे मित्रमंडळाचे सगळं. सो त्यांच्यासोबत सो व्हर्च्युअली कनेक्ट व्हायला.
मैंने अभी अभी जिसे देखा है, कौन है वो अनजानी, उसे जितना देखूं उतना सोचूं, क्या उसे मैं कह दूं. बडी बुम्मा या साईडला आहे आदित्य बिर्ला हॉस्पिटल आणि समोरच एक चौकात राईट घेतलं की आपण पोहोचतोय चाफेकर चौकात. चाफेकर चौकामध्ये डाव्या बाजूला एक वडापाव आणि भज्याचं दुकान आहे. तर जर कधी इकडं आले तर त्या चौकामधले भजी ट्राय करा यार, एक नंबर आहे. अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं, अभी अभी तो आए हो, अभी अभी तो जाओगे. हल्ले लिरिक्स हल्ले एकदम. पहली नजर में कैसा जादू कर दिया. यस, ज्या मोदकबद्दल मी बोललो होतो तर इथं भेटते मोदक. तर शनिवारी किंवा रविवारी काहीतरी आहे एक वार, आणि बाकी चतुर्थीच्या दिवशी तर हमखास भेटणार बाई मोदक. हा एरिया माझा जरा ओळखीचा आहे, मी इकडं राहत होतो या साईडला पुढंच चाफेकर चौकातून जरा पुढं. सो पहिला बऱ्याचशा गोष्टी माहिती आहे तुमच्या. चलो अभी आ गए हम चाफेकर चौक. तर फ्रेंडला एक फोन करतो, विचारतो कुठं आहे. तिथं मामा वगैरे असते, सो पटकन ती इथून कल्टी आणू. हसीना जुल्फों वाली जाने जा.